Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। सरकारी जमीन पर 2011 से पहले बने घरों को मिलेगा मुफ्त मालिकाना हक। 31 दिसंबर तक करे आवेदन। उल्लासनगर में सोमवार दोपहर आमदार बालाजी किनीकर की अध्यक्षता में उप विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा के कार्यालय में समीक्षा बैठक आयोजित की गई। बैठक में राजस्व, महानगर पालिका, भूमापन, महावितरण विभाग अधिकारी के अलावा सहायक आयुक्त अलका पवार मौजूद रहे। बैठक में बताया गया कि सरकारी जमीन पर 1 जनवरी 2011 से पहले बने कच्चे और छोटे मकानों में रहने वाले लोगों को महाराष्ट्र सरकार मुफ्त मालिकाना हक देगी। इसके लिए पात्र नागरिकों को 31 दिसंबर तक संबंधित महानगर पालिका की प्रभाग समिति में आवेदन करना होगा। आमदार बालाजी किनीकर ने कहा कि योजना का लाभ अधिक से अधिक लोगों तक पहुंचाने के लिए शिवसेना की शाखाओं में विशेष शिविर भी लगाए जाएंगे। बैठक में आवेदन प्रक्रिया और आयोजन योजना के नियमों की जानकारी दी गई। साथ ही आमदार बालाजी किनीकर ने इस योजना का लाभ लेने की अपील भी जनता से की है। इस दौरान शिवसेना शहर प्रमुख सचिन कदम, नगर सेवक प्रदीप गोडसे, सूरज सोनकामले, सुशील पवार, अनिल मराठे, ज्ञानेश्वर करवंदे सहित अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। ब्युरो रिपोर्ट, डेली पेज न्यूज, उल्हासनगर। 2 टर्म आम्ही पाठपुरावा करत होतो, सर्वच आमदार महाराष्ट्रातील पाठपुरावा करत होते। आमची लक्षवेधी लागली होती उल्हासनगरच्या रेग्युलायझेशनच्या माध्यमातून। मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, त्यात आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, सुमित्राताई उपमुख्यमंत्री, त्यांचे मी या ठिकाणी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचं मी खूप आभार मानतो की 1 जानेवारी 2011 पूर्वीचे जे घरं आहेत ते 25 मार्च 2026ल्या ज्या GR प्रमाणे जे 500 ते 1,500 पर्यंतची जे घरं रेग्युलाइज करण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाच्या जागेवर बसलेले घरं म्हणजे R झोनमधील हा जो एक GR काढून माझ्या मतदारसंघातील 4 नंबर 5 नंबर असेल किंवा अंबरनाथमध्ये असेल की लवकरात लवकर प्रक्रिया करण्याचं काम आम्ही गेले 8 दिवसापासून आम्ही मागवतो। आज 4 नंबर 5 नंबरसाठी प्रभाग अधिकारी मॅडम पण या ठिकाणी आलेले आहेत। आयुक्त मॅडमचाही फोन झाला आहे की हे जे घरं आहेत महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती R झोनचे ते फॉर्म भरून घ्यायचं। फॉर्म भरून ते आयुक्त मॅडमकडे प्रभागने कलेक्शन करून आयुक्त मॅडमकडे देणार। आयुक्त मॅडमच्या माध्यमातून TLRकडे मोजणीसाठी जे मोजणी फ्री आहे, प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 500 स्क्वेअर मीटरचे घरं फ्री आहेत। 500 ते 1,500 असतील त्यांना 10% घर पैसे भरून रेडी रेकनाच्या 10% भरून पैसे भरून रेग्युलेशन करायचं आहे। आणि जे घरं आहेत आणि त्या घरामध्ये एखादी कमर्शियल यूज आहे म्हणजे पिठाची गिरणी असेल किंवा मिरचीची गिरणी असेल किंवा एक छोटंसं दुकान असेल तर तेही रेग्युलेशन करण्याचं काम ह्या GRमध्ये आहे। त्याच्यात रेडी रेकनाच्या 25% भरून आपल्याला रेग्युलेशन करायचं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 70 ते 75% रहिवासी भाग आहे, म्हणजे गोरगरीब छोटे छोटे घरं म्हणून या ठिकाणी आहेत। ते रेग्युलाइज होणं खूप गरजेचं आहे। आमचे सर्वच नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत। वंचितचे पवार आहेत, आमचे गोडसे आहेत, सर्वच सोनकांबळे आहेत, मराठे साहेब आहेत, सर्वच या ठिकाणी नगरसेवक इकडे आलेले आहेत 4 नंबर 5 नंबरचे। यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी हे फॉर्म भरून प्रभाग अधिकाऱ्यांकडे द्यायचे, देऊन आपलं घर लवकरात लवकर कसं आपण रेग्युलेशन करता येईल त्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावं हीच विनंती आहे। शासकीय जमिनीवरील 1/1/2011 पर्यंतचे अतिक्रमणं रेग्युलराईज करण्यासाठी शासन निर्णय आलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आता ही 3री बैठक आपण या ठिकाणी घेत आहोत। या ही जी बैठक आहे ती सन्माननीय आमदार महोदय किनीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रीय स्तरीय समितीची बैठक झाली। आपल्याला ह्या शासन निर्णयानुसार 1500 चौरस फुटापर्यंतची अतिक्रमणं रेग्युलराईज होणार आहे। ही अतिक्रमणं निवासी कारणासाठी असली पाहिजे आणि पहिल्या 500 चौरस फुटापर्यंत कुठलंही शुल्क त्यासाठी लागणार नाही आणि 500 चौरस फुटापासून 1500 चौरस फुटापर्यंत निवासी जे असेल अतिक्रमणं त्यासाठी 10% रेडी रेकनची रक्कम भरावी लागेल।
यासाठी मोजणी जी करण्यात येईल ती मोजणी निःशुल्क असणार आहे आणि महानगरपालिका हद्दीमध्ये अर्ज जे करायचे आहेत ते वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे अर्ज करण्यात येतील. वॉर्ड ऑफिसर त्याची प्रायमरी छाननी करून पुढची प्रक्रिया त्यामध्ये होईल आणि अंतिमतः जिल्हास्तरीय समितीसमोर हे अर्ज ठेवले जातील. जिल्हास्तरीय समिती यामध्ये अंतिम निर्णय घेईल. सर, हा अर्जाचा फॉर्मॅट वगैरे कुठे अवेलेबल आहे? अर्जाचा फॉर्मॅट आता उपलब्ध झालेला आहे. सर्व जे प्रभाग अधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. तर काही मालमत्तांमध्ये म्हणजे आगी दुकान पिचे मकान असा प्रकार असतो, तर त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे का? ज्या घरांमध्ये म्हणजे रेसिडेन्शियल कोणतरी राहत आहे आणि त्याला लागूनच छोटीशी गिरणी आहे, छोटंसं दुकान आहे, तर अशासाठी हा जी आर लागू आहे. ते देखील रेग्युलराईज होईल. ते फक्त त्यासाठी 25% हे रेडी रेकनचे त्यांना भरावे लागेल. परंतु एखादी पूर्ण बिल्डिंग ही कमर्शियल असेल किंवा एखादं मोठं शॉप असेल ते रेग्युलराईज होणार नाही.